मित्रांनो, खानदेशच्या शिरपेचात मानाचा तुरा. ज्या जळगाव विमानतळाच्या भविष्याबद्दल कधी काळी शंका उपस्थित केल्या जात होत्या, त्याच विमानतळाने आज एका नवीन इतिहास रचला आहे. गेल्या वर्षभरात जळगावकरांनी हवाई प्रवासाला दिलेली पसंती पाहून सर्वच थक्क झाले आहेत. मित्रांनो, जळगाव विमानतळाने प्रवासी वाहतुकीचा तब्बल 1,40,000 प्रवाशांचा टप्पा आहे, तर तो यशस्वीपणे पार केलेला आहे. हे यश अचानक कसं मिळालं, कोणती शहरे जळगावला जोडली गेली आणि भविष्यात अजून काय वाढणार आहे, आजच्या विशेष रिपोर्ट मध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी किशोर महाले स्वागत करतो तुमचं टेक किशोर या युट्यूब चॅनलला. मित्रांनो, राज्यात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या मान मिळालेल्या शहरातील विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात 1.40 लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून वाढते महत्व लक्षात घेता विमानतळ विस्तारासाठी लवकरच 25 कोटी रुपयाची योजना राबविण्यात येणार आहे. ही माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणामार्फत सोमवारी साजऱ्या होत असलेल्या प्रवासी सुविधा दिनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आली. मित्रांनो, संचालक हर्ष कुमार त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत जळगाव विमानतळावर तब्बल 72,006 आगमन आणि 71,986 प्रस्थान अशी एकूण 1,43,992 प्रवाशांना सेवा देण्यात आली. विमानतळावरून 29 कायमस्वरूपी आणि 25 कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. सध्या फ्लाय 91 आणि अलायन्स एअर या विमान कंपन्यांच्या नियोजित उड्डाणांचे संचालन केले जात आहे. तसेच 2 खासगी प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून वैमानिक प्रशिक्षण केंद्रही चालवले जात आहे, ज्याद्वारे सद्यस्थिती सुमारे 100 प्रशिक्षणार्थी वैमानिक प्रशिक्षण घेत आहेत. नियमित विमान सेवामुळे जळगावचा पुणे, मुंबई, गोवा, हैदराबाद आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांची हवाई संपर्क प्रस्थापित झाला असून यामुळे उद्योग तसेच व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. दिल्लीशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले आहे. मित्रांनो, प्रवासी सुविधांच्या दृष्टीने विमानतळावर उपाहारगृह, त्यानंतर वैद्यकीय सहाय्यक केंद्र, मोफत वायफाय आणि सुसज्ज टर्मिनलसह विविध सुविधा उपलब्ध आहेत. सध्या टर्मिनलची क्षमता 120 प्रवाशांची असून ती वाढवून 300 प्रवाशांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी सुमारे 25 कोटी रुपयाची टर्मिनल आणि एप्रन विस्तार योजना मंजूर देखील झाली आहे, ज्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. विमानतळाची धावपट्टी सध्या 1.7 किलोमीटर लांबीची असून विमानतळाच्या मास्टर प्लॅननुसार धावपट्टी ही 3 किलोमीटर पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळाला नागरी हवाई वाहतूक DGCA म्हणजे 2028 पर्यंत परवानाधारक विमानतळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विमानतळावर प्रशिक्षित अग्निशमन व बचाव पथक, त्यानंतर अत्याधुनिक अग्निशमन वाहने आणि रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध आहेत. मित्रांनो, याशिवाय हवाई वाहतूक नियंत्रण आणि वैमानिकांमधील संवाद अधिक सक्षम करण्यासाठी 30 लाख रुपये खर्चून नवीन आणि उंच वारंवारता सप्रेशन प्रणाली बसवण्यात आली आहे. पर्यावरणपूरक उपक्रमाअंतर्गत विमानतळ परिसरात 228 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून विमानतळाच्या वीज गरजा पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात जळगाव विमानतळाचे महत्त्व वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याशिवाय लगतच्या अजिंठा, अमळनेर आणि शेगाव सारख्या पर्यटन व धार्मिक स्थळांसाठी हे विमानतळ महत्त्वाचा दुवा ठरत असल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नमूद केले आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जळगाव एअरपोर्टला लोकांचा चांगल्या पद्धतीने प्रतिसाद भेटत आहे. मित्रांनो, येणाऱ्या काळात जळगावच्या एअरपोर्टहून आपल्याला भारताच्या प्रत्येक मोठी सिटी म्हणजे जेवढीही तुमची टियर 1 सिटी असतील, तर या टियर 1 सिटीमध्ये आपल्याला विमान प्रवास करता येणार आहे. हा प्रतिसाद पाहता, कारण इथे विमानतळाची कनेक्टिव्हिटी जरी वाढली तर नक्कीच येणारा इन्व्हेस्टमेंट सुद्धा वाढणार आहे. त्यामुळे जळगावचा विकास हा येणाऱ्या काळात खूप जोरात होईल अशी आशा करतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच पुढच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.